नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. बघा, आपण काय बघणार आहोत आज. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे TET TAIT परीक्षांचा परीक्षांचा एकत्रित अभ्यास कसा करावा. कोणते टॉपिक तुम्हाला सारखे आहे, कोणते वेगळे आहे. त्याच्यामध्ये गृहिणी, पार्ट टाईम जॉब करणारे, बघा आपलं सगळी कामे आटोपून अभ्यास करणारे, ह्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच जो सिलेबस आहे, अचूक अभ्यासक्रम आहे, नेमकं अभ्यासक्रमाला त्या विषयापैकी काय येतं हे समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे, पूर्ण वेळ असू द्या किंवा काही वेळ असू द्या, तो योग्य मार्गी कसा लावायचा, वेळेचं अचूक नियोजन कसं करायचं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. ठीक आहे, चला. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट परत सांगू इच्छितो की आपल्या या युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दररोज सायंकाळी 5 वाजता मोफत बॅच रेग्युलर सुरू असते. MPSC, TAIT, TET, पोलीस भरती आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच आपण रेग्युलर कंटिन्यू करत असतो. तिच्या नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा. लक्ष द्या. पहा, पुढे आता मला सांगायचं आहे काय, लक्षात घ्या. तर आता बघा, इथे आपण 3 परीक्षांचा अभ्यास आपल्याला सारखा कसा करता येईल हे बघणार आहोत. तर याच्यामध्ये एक परीक्षा, ती म्हणजे काय म्हणून सांगा, TET. आता TET मध्ये काय असतं सर, तुम्ही D.Ed झालं असेल 1 ते 5 पर्यंत, तुम्हाला काय सांगा पात्र व्हायचं असेल 1 ते 5 पर्यंत, तर तुम्हाला पेपर 1 म्हणजे पेपर 1 पास होणे अनिवार्य आहे. आणि समजा तुम्हाला 6 ते 8 पुढे तुमचं बीड असेल तर तुम्हाला पेपर 2 पास होणं अनिवार्य आहे. तर चला, ह्याच्यामध्ये आपण काय म्हणून सांगा, ह्या ठिकाणी इथे D.Ed आणि इथे B.Ed ही तुमची D.Ed वाल्यांना पेपर 1 अनिवार्यच आहे, B.Ed वाल्यांना पेपर 2 द्यावा लागतो. आणि TET परीक्षा काय आहे, तर ही फक्त पात्रता आहे, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा. लक्षात ठेवा, शिक्षक पात्रता परीक्षा. जर समजा आता बघा, TET शिक्षक पात्रता परीक्षा हा पेपर किती असतो सर, बघा म्हणजे पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, तर हे किती प्रश्नांचा असतो, 150 गुणांचा पेपर असतो. इकडे तुम्हाला चार्टमध्ये मी दिलेला आहे, 150 गुणांचा पेपर असतो. लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्रवर्गामध्ये असेल तर तुम्हाला 83 गुण आणि ओपनसाठी काय म्हणून सांगा 90 गुण, म्हणजे 55% आणि 60% असे मिळवावे लागतात. आता बघूया आपण काय सांगा, आपण बघणार आहोत सिलेबसमध्ये काय साम्य आहे, सारखेपणा काय आहे हे आपण बघणार आहोत. बघा, आता आपण पहिल्यांदा पेपर 1ची गोष्ट करूया. तर हे बघा, कसे कसे गुण आहे सर, कसं कसं त्याचं काय सांगा डिवायडेशन आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, ह्याच्यामध्ये पहा, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड काय म्हणून सांगा पेडालॉजी. बघा, तर आता काय म्हणून सांगा CDP म्हणू आपण याला. लक्षात घ्या, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असं. तर ह्याला किती गुण आहे, तर ह्याला 30 गुण आहे. त्याच्यानंतर लँग्वेज 1 भाषा 1 मराठी, ह्या मराठी भाषेला तुम्हाला किती गुण आहे, 30 गुण. बरं, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये व्याकरण आणि लिटरेचर असं दोन्ही येईल तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकार लेखनाचे वगैरे, पत्र, निबंध, साहित्यिक, टोपण नावे सर्व, त्यासाठी मी स्पेशल आधी व्हिडिओ घेतलेला आहे. लँग्वेज 2 मध्ये इंग्रजीमध्ये 30 प्रश्न तुम्हाला विचारले जाईल, मॅथमॅटिक्समध्ये 30 प्रश्न विचारले जाईल. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज, बघा ह्याच्यामध्ये काय म्हणून सांगा 30 प्रश्न. असे एकूण किती प्रश्न सर, तर असे एकूण तुम्हाला काय सर 150 प्रश्न हा पेपर फर्स्ट राहील. तर याच्यामध्ये बघा, आता सारखेपणा काय आणि वेगळेपणा काय हे पहिल्यांदा समजून अभ्यास करायचा. अभ्यास रट्टा नाही मारायचा, अभ्यास समजून करायचा. बघा, तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट परत सांगू इच्छितो. बघा, पेपर 1 साठी, पेपर 2 साठी आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यात
कमी फीजमध्ये, लक्षात घ्या, फक्त 999 रुपयामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह बघा फक्त 1099 रुपयामध्ये. पोलीस भरती 999 रुपयात, MPSC सरळ सेवा 999 रुपयात. आणि तुम्ही कोणतीही बॅच जर समजा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या आपल्या ॲपच्या माध्यमातून खरेदी केली तर MPSC, TET, TAIT, पोलीस भरती सर्व पेड बॅचेस सोबत तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत आहे. त्याच्यासोबतच बघा मित्रांनो, परत एकदा सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत पहा, तुम्हाला अभ्यासाचा काय सांगा अंदाज येईल. हा महत्त्वाचा विषय. या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळेल बघा, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF मिळेल बघा, मोफत टेस्ट सिरीज मिळेल आणि मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर तुम्हाला त्यामध्ये मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करता येईल, डाउनलोड करून तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा त्याच्यानंतरही गेल्या तरी तुम्हाला काय म्हणू कालावधी वाढवून मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आणि ऑफलाईन व्हिडिओ बघत असताना तुम्ही मला थेट ॲपद्वारे प्रश्न विचारू शकता. तुमचा प्रश्न माझ्यापर्यंत तुम्ही ऑफलाईन बघत असताना सुद्धा माझ्यापर्यंत येईल. चला तर आता ही बॅच तुम्ही जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. ती लिंक काय म्हणून तुम्ही लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसचा आनंद घ्या. महाराष्ट्रात सर्वाधिक पोरं आपल्या प्लॅटफॉर्मवरून शिकत आहे. हजारो मुलांनी बॅच घेतलेली आहे. आणि मग वेळ म्हणजे जाहिरात आल्यावर, वेळ कमी उरल्यावर आपण त्याच्या मागे लागायचं. आत्तापासून आपल्याला काय करायचं आहे सर, आत्तापासून आपल्याला स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. एक दिवस जरी काही इश्यू झाला ॲपमध्ये किंवा 1 मिनिट जरी लेट झालो तरी हजारो पोरं विचारतात सर लेक्चर सुरू होणार का. तर तुम्हाला सांगतोय कॉम्पिटिशन इतकी भयंकर आहे की हजारो पोरं याच्या काय म्हणून सांगा आतापासूनच मागे लागलेले आहे, हे लक्षात घ्या. चला तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सामील व्हा. परत मग 2 मार्क, 4 मार्क, 3 मार्क ह्याच्याने आपला जाणारा रिझल्ट पहा, इथे कन्फर्म करून घ्या. 100% यशाची हमी तुम्हाला या ठिकाणी मिळेल. चला आता पुढे जाऊया आणि आपले काय सांगा सर्व कंटेंट क्रमाक्रमाने अभ्यासूया. बघा पेपर 1 मध्ये काय आहे सर, CDP आहे, मानसशास्त्र आहे, मराठी आहे, त्यानंतर इंग्रजी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि काय म्हणून सांगा सामान्य ज्ञान आहे. पेपर 2 मध्ये काय आहे सर, बघा पेपर 2 मध्ये कोणती गोष्ट समान आहे बघा. मग आता तुम्ही CDP पेपर 1 साठी करा किंवा पेपर 2 साठी करा, 30 मार्काचा आहे. म्हणून हा विषय पेपर 2 साठी वेगळा आणि पेपर 1 साठी वेगळा असा अभ्यासायचा नाही. तर एक CDP जो आहे लक्षात घ्या, हा काय करायचा तर हा पेपर 1 आणि 2 साठी आणि विथ TIT ला पण आहे तो, लक्षात ठेवा. TIT ला पण आहे, TIT ला उपयोजन जास्त होतं हे लक्षात घ्या. तर तिथे 3ही परीक्षांसाठी पेपर 1, पेपर 2, पेपर 3 मग तो अभ्यासावा कसा लागेल सर आम्हाला, एकदम मुळातून. म्हणजे आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे, रट्टा मारायचा नाही. उपयोजनात्मक प्रश्न बरेच असतात म्हणून मानसशास्त्रामध्ये रट्टा चालत नाही, ट्रिक्सच्या भानगडीत पडायचं नाही. काय तर अर्थ समजून घेऊन आपल्या संकल्पना पूर्णच्या पूर्ण स्पष्ट असल्या पाहिजे. कसाही प्रश्न विचारला तरी उत्तर देता आलं पाहिजे. मग हा पेपर तुम्हाला 3 पेपरला आहे. पेपर 1 म्हणजे हा जो टॉपिक आहे, हा जो विषय आहे बालमानसशास्त्र आणि काय म्हणून सांगा अध्यापनशास्त्र. तर तुम्हाला सांगतो हा जो CDP तो पेपर 1 ला आहे, पेपर 2 ला आहे आणि TIT ला आहे. म्हणून याच्या मुळातून अभ्यास करायचा, अति बेसिक ते फुल ॲडव्हान्स हे सगळे प्रश्न, सगळ्या संकल्पना आपल्याला माहीत पाहिजे. तर तुम्ही मग हा विषय मी पेपर 1 ला अभ्यासू, पेपर 2 ला अभ्यासू की काय म्हणून सांगा TIT ला अभ्यासू, असं करायचं नाही. तो पेपर त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करायचा. बघा लँग्वेज 1 भाषा मराठी सर कुठे कुठे आहे तर मराठी तुम्हाला TET ला आहे, पेपर 1 ला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पेपर 1 TET, पेपर 2 TET ला आहे आणि TIT ला पण 15 गुणाला हा येतो. म्हणून हा तिन्हीसाठी अभ्यास करायचा हे लक्षात घ्या. लँग्वेज 2 इंग्रजी ह्याचंही सेम आहे, लक्षात घ्या. हा पेपर 1 ला आहे, पेपर 2 ला आहे आणि TIT ला आहे.
इकडे 30 गुण पेपर 1, 30 गुण पेपर 2, 15 गुण काय सांगा TIT. आता बघा पेपर 2 मध्ये काय बदल होतो सर, हे बघा. तर हे 3 पर्यंत गोष्टी समान आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, पेपर 1 लक्षात ठेवा, काय म्हणतो मी, पेपर 1 आणि पेपर 2, तर हे किती एकूण मार्क किती सर, हा 90 गुणांचा तुम्हाला समान मिळेल. बघा पेपर 1 आणि पेपर 2 हा जो आहे TET मध्ये हा 90 गुणांचा तुम्हाला समान मिळेल. ही गोष्ट पहिल्यांदा जाणून घ्या. आणि आता तुम्ही जर समजा मॅथमॅटिक्स सायन्स जर निवडलं असेल, लक्षात घ्या इथे ऑर म्हटले आहे, तुम्ही आता सेकंड पेपर मध्ये काय निवडलेलं आहे, तुमचे सब्जेक्ट कोणते होते, लक्षात घ्या, त्याच्यावर डिपेंड करेल ते. पेपर 2 मध्ये तुम्ही काय निवडलेलं आहे, तुम्ही जर समजा सोशल सायन्स निवडलं असेल तर त्याच्यावर 60 प्रश्न असणार आहे. तुम्ही मॅथमॅटिक्स सायन्स निवडलं असेल तर त्याच्यावर 60 प्रश्न, असा 150 गुणांचा दुसरा पेपर आहे. लक्षात घ्या. म्हणजे मला एक गोष्ट इथे प्रकर्षाने तुम्हाला लक्षात आणून द्यायची आहे की बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण भाषा, इंग्रजी व्याकरण भाषा हे विषय दोन्ही पेपरला सारखे असल्या कारणाने याचा पूर्ण म्हणजे पेपर 1 साठी वेगळा, पेपर 2 साठी वेगळा आणि TIT साठी वेगळा असा अभ्यास करायचा नाही. तर हे सलग अभ्यास करायचा स्टार्ट टू एंड. लक्षात घ्या. मग कोणते टॉपिक येईल ह्याचाही विचार करायचा नाही, पूर्ण विषयाचा काय सांगा या ठिकाणी आपण अभ्यास करायचा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण जर थोडंसं गेलो आपण आपल्या TIT कडे, तर त्याच्यामध्ये बघा काय आहे, TIT मध्ये काय आहे की ॲप्टिट्यूड, लक्षात घ्या, अभियोग्यता 120 प्रश्न 120 मार्क. या परीक्षेतल्या स्कोअरनुसार खरं तर तुमची निवड होणार आहे. TIT शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, लक्षात घ्या. आणि बुद्धिमत्तेला 80 प्रश्न आहे, 80 मार्क्स आहे. आणि ही आहे काय म्हणून सांगा, याच्यामुळे तुमचं नाव लिस्टमध्ये दिसेल. तर ह्या परीक्षा होत्या, ह्या फक्त पात्रता परीक्षा होत्या. पेपर 1 मध्ये तुम्ही जर प्रवर्गात असाल 83 मार्क आणि जर समजा ओपन मध्ये असाल 90 मार्क. पेपर 2 मध्ये तुम्ही प्रवर्गात असाल 83 मार्क आणि काय म्हणून सांगा ओपन मध्ये जर असेल तर काय म्हणून सांगा 90 मार्क. ठीक आहे. बघा तर इथे मात्र इथे तुमच्या स्कोअरवर डिपेंड करतो, जेवढे मार्क्स जास्त तेवढे तुमचे काय म्हणून सांगा शिक्षक होण्याच्या लिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस जास्त, हे मला सांगायचं आहे. लक्षात घ्या. तर इथे बघा अभियोग्यताला 120 मार्क आणि बुद्धिमत्तेला काय म्हणू 80 मार्क ह्या ठिकाणी आहे. तर सध्या स्थितीमध्ये जे लोक TETची तयारी करत आहे, TETची तयारी करत आहे, तर त्यांनी ह्या विषयाला सध्या स्थितीमध्ये काय करायचं, म्हणजे अभ्यास त्याचा कंटिन्यू ठेवू नका. काय करा तुम्ही सांगा, म्हणजे मानसशास्त्र सर्व परीक्षांना आहे, मराठी सर्व परीक्षांना आहे, इंग्रजी सर्व परीक्षांना आहे, गणित सर्व परीक्षांना आहे. बघा तर हे विषय मुळातून ॲडव्हान्सपर्यंत करायचे. आणि जसं तुमची TETची एक्झाम झाली की मग तुम्हाला उरतो हा विषय. तर हा प्लॅन तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता TIT मध्ये नेमकं असते काय, तर बघा तिकडे पेपर 1 TET मध्ये 30 मार्क होते, पेपर 2 TET मध्ये 30 मार्क होते इंग्रजी भाषेला. आता TIT मध्ये 15 मार्काचं इंग्रजी आहे, 15 प्रश्न 15 मार्क्स आहे, 15 प्रश्न 15 मार्क्स. मराठी आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, कशाचा, TET पेपर 1, TET पेपर 2 आणि आता 15 मार्काचं पुन्हा मराठी आहे. म्हणजे वेगळं करायची गरज नाही. आपल्या ॲपमध्ये आपण काय केलेलं आहे तुम्हाला माहीत असेल. बघा जसं आता मी या ठिकाणी बोललो होतो, काय बोललो ते लक्षात घ्या की इथे हे 1099 रुपयामध्ये तुम्हाला 2 परीक्षेची तयारी करता येईल. बघा 1099 रुपये TITची बॅच आहे, त्याच्यामध्ये TIT विथ TET, TITची टेस्ट सिरीज मिळेल तुम्हाला आणि TETची पण टेस्ट सिरीज त्याच्यातच मिळेल, हे तुम्ही लक्षात घ्या. बघा म्हणजे हे असा दोन्ही परीक्षांचा TIT पेपर 1 पेपर 2 आणि TET पेपर 1 पेपर 2 आणि TIT ह्या तिन्ही परीक्षांची तयारी 1099 रुपयात आणि विथ काय म्हणून सांगा तिन्ही परीक्षांच्या टेस्ट सिरीज तुम्हाला 1099 रुपयात मिळेल. तर या बॅचचा नक्की आनंद घ्या. त्याच्यामध्ये कट टू कट TET पेपर 1, TET पेपर 2 आणि TIT ह्या सगळ्यांचा अभ्यास A to Z आपण कव्हर करून दिलेला आहे. बघा तिन्ही परीक्षांच्या टेस्ट सिरीज वेगवेगळ्या मिळेल. ज्यांना बॅच हवी असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच ही परचेस करा. तुमची 100% तयारी होईल. बघा सगळाच काय म्हणून सांगा सगळा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण पूर्णतः कव्हर केलेला आहे. तर आता बघा इथे काय सांगितलं मी, 3 परीक्षांना इंग्रजी विषय सारखा आहे, मराठी विषय सारखा आहे. आता सामान्य ज्ञान, बघा सामान्य ज्ञान जर समजा आपण बघतो म्हटलं तर इथे थोडंसं लक्षात घ्या. पहा तर इथे काय म्हटलेलं आहे की पेपर 1 ची गोष्ट केलं तर एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे, म्हणजे इथे सामान्य ज्ञानाचा बेसिक पाया आपल्याला दिलेला आहे. पेपर 2 मध्ये जर समजा तुमचं सोशल सायन्स असेल तर तिथे सुद्धा ते सामान्य ज्ञान तुमच्या कामात येऊन राहिलं. आणि इथे आता लक्षात घ्या, इथे जनरल नॉलेज 30 प्रश्न आहे.
बा 30 प्रश्न आहेत तुम्हाला जनरल नॉलेजचे, हे लक्षात घ्या. हे सामान्य ज्ञान तुम्हाला इथे सुद्धा त्याचं इम्प्लिमेंट करता येईल, हे लक्षात घ्या. आणि हा तर विषय तिन्ही परीक्षांना सारखा, पेपर 1, पेपर 2, पेपर 3, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 प्रश्न तुम्हाला कंटिन्यू येऊन राहिले, ते लक्षात घ्या. म्हणून तो विषय बेसिक टू ॲडव्हान्स, रट्टा नाही मारायचा, हे समजून घ्या. काही गोष्टी आपण लक्षात ठेवण्याच्या ट्रिक जरी वापरल्या तरी संकल्पना तुमच्या स्पष्ट असणे हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर काय म्हणू, लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असं तुम्हाला म्हणत आहे बघा, लक्षात घ्या. अंकगणित हे 30 प्रश्न येणार आहे. मग हे पेपर 1लाही 30 होते, पेपर 2ला TET पेपर 1ला 30, TET पेपर 2ला 30, आणि इथे काय म्हणू TITला काय म्हणू 30 प्रश्न इथे दिसत आहे आपल्याला. बुद्धिमत्ता चाचणीचे 80 प्रश्न. सर TIT मध्ये काय फरक आहे बघा, TIT मध्ये तुम्हाला हे प्रश्न काय म्हणून सांगा येणार आहे. म्हणून सध्या जे लोक काय सांगा TETची तयारी करत आहे, तर त्यांनी याचा अभ्यास सध्या नाही करायचा, तर त्यांनी तो जो सिलेबस आहे त्याचा अभ्यास करायचा. लक्षात, त्याच्यात तुम्ही कोणते विषय सेकंड पेपरला घेतले बघा, मॅथ्स सायन्स घेतलंय की सोशल सायन्स घेतलाय, त्याचा अभ्यास करायचा, हे लक्षात घ्या. चला थोडंसं पुढे जाऊया. आता मला परत एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. तर हा जो संपूर्ण काय म्हणून सांगा सिलेबस आहे. आता 3 परीक्षेमधला फरक आपण काय सांगा मुख्यत्वे करून बघूया, लक्ष द्या. तर इथे पहिला जो आहे, पहिला पेपर DED झालाय त्यांच्यासाठी आहे, तो सर्वांना समान आहे. TET पेपर फर्स्ट हा सर्वांना समान आहे, त्याच्यात कोणताही फरक नाही. मात्र दुसऱ्या पेपरमध्ये ज्यांचं BED झालेलं आहे 6 ते 8 साठी, दुसऱ्या पेपरमध्ये काय काय समान आहे, तर CDP समान आहे, लँग्वेज 1 समान आहे, लँग्वेज 2 समान आहे. पण मात्र त्याच्यानंतर तुम्ही काय निवडू शकता, मॅथ सायन्स निवडू शकता, हा बदल आहे. बघा इथे काय म्हणून सांगा, हे काय म्हणू आपण CDP, लँग्वेज 1, लँग्वेज 2, मॅथ सायन्स, लक्षात घ्या. तर हे मॅथ सायन्स निवडल्यावर यांचे हे 60 प्रश्नाचा सिलेबस मॅथ सायन्सवाल्यांसाठी वेगळा राहील आणि सोशल सायन्सवाल्यासाठी 60 प्रश्नाचा सिलेबस वेगळा राहील. हे BED 6 ते 8 पेपर 2 लक्षात घ्या, TET पेपर 2 असं आपण लक्षात घेऊया. म्हणजे हे 3 कंटेंट प्लस हे 60, हे 3 कंटेंट प्लस हे 60, म्हणजे असा 150 मार्काचा पेपर 2 असेल असं आपण लक्षात घेऊया. हेच कंटेंट घेऊन पुढे काय येणार आहे, तर पुढे तुम्हाला फक्त वेटेजचा फरक झालाय. इथे इंग्रजी 15 मार्काला, मराठी 15 मार्काला, आणि काय म्हणून सांगा हे म्हणजे वेटेज त्यांचं कमी झालं आणि बुद्धिमत्ता 80 मार्काला, म्हणजे इकडे TIT मध्ये बुद्धिमत्ता चाचणी वाढत आहे. तर आता मला परत एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती समजून घ्या की इथे बघा TITची गोष्ट जर तुम्ही करत असाल तर 80 प्रश्न बुद्धिमत्तेवर आहे, लक्षात घ्या, आणि अंकगणितावर 30 प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर आता तुम्हाला सांगतो 110 जे प्रश्न आहे, किती प्रश्न सर, 110 प्रश्न. तर तब्बल दादांनो 110 प्रश्न मॅथमॅटिक्स अँड रिझनिंगवर आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, TIT परीक्षा देत असताना तर तो तुमचा TIT परीक्षेचा पिलर आहे, लक्षात घ्या. तो एक काय म्हणून सांगा स्टील पिलर आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग यांच्यावर विशेष फोकस करायचा आहे. आणि सोबतच आपले काय म्हणून सांगा आतापर्यंत आपण ते शिकत आलेलोच आहे, काय की बालमानसशास्त्र, त्याच्यानंतर लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड, आणि काय सांगा जनरल सायन्स. तर इथून समजून घ्या की या सगळ्यांचा सारखा अभ्यास कसा करता येतो. तर हे बघा, ह्या ठिकाणी आपण जर 3 परीक्षांची जर गोष्ट केली तर लक्षात घ्या TET पेपर 1 लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा TET पेपर 1 सर्वांसाठी सारखा. बघा इथे आपण एकदम सोपं करू, लक्ष द्या. इथे काय म्हणून सांगा TET काय म्हणून सांगा 1 सगळ्यांसाठी सारखा आहे, पण त्याच्यामध्ये TET काय म्हणून सांगा 2, ह्याच्यामध्ये 3 विषय सारखे आहे. काय म्हणून सांगा इथे बालमानसशास्त्र, काय म्हणून सांगा भाषा 1, भाषा 2 लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा CDP लक्षात घ्या, आणि काय म्हणून सांगा भाषा 1 आणि भाषा 2, हे 3 गोष्टी सारख्या आहेत. आणि नंतर याच्यानंतर 60 जे प्रश्न आहे तर कुणाकुणाला मॅथ अँड सायन्सवर आहे, आणि म्हणजे तुम्ही काय निवडलं त्याच्यावर डिपेंड करते. 60 प्रश्न मॅथ सायन्स, आणि इकडे जे 60 प्रश्न आहे ते काय म्हणून सांगा इथे सोशल सायन्सवर आहे. तर हा झाला पेपर 2. हे 90 आणि 60, हे 90 आणि 60 150 असा पेपर राहील. आणि हेच विषय सगळे फॉरवर्ड होत आहे TITला, पण फक्त त्याच्यामध्ये वेगळा जो विषय आहे तो म्हणजे कोण सांगा बुद्धिमत्ता चाचणी. म्हणून अभ्यास करत असताना असा तुटक करू नका, लक्षात घ्या. अभ्यास करताना सर कसा करू नका, तर काय सांगतोय मी सांगा, इथे तुटक पद्धतीने आपण अभ्यास करायचा नाही. तर अभ्यास कसा करायचा सर, सलग करायचा. एखादा विषय आपण हाती घेतला तर
काय म्हणून सांगा, कट टू कट, पूर्णच्या पूर्ण, स्टार्ट टू काय म्हणून सांगा एंड, असा त्याचा अभ्यास करा. समजा तुम्ही बालमानसशास्त्र हा विषय जर पुढे घेतला तर बालमानसशास्त्र तुम्ही असं लक्षात ठेवा की तो विषय आपल्याला मुळापासून लक्षात घ्या, म्हणजे अत्यंत बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत सर्व विषय आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे तो 30 मार्काला तुम्हाला पेपर 1 मध्ये येईल TET, आणि TET पेपर 2 मध्ये 30 मार्काला, आणि त्याच्यानंतर तो 30 मार्काला TIT मध्ये सुद्धा मिळेल. जर समजा तुम्ही मराठी व्याकरण भाषा 1चा अभ्यास करत असाल तर तो 30 मार्काला पेपर 1ला राहील, 30 मार्काला पेपर 2ला राहील म्हणजे TETला, आणि 15 मार्काला तो TITला राहील. इंग्रजीची गोष्ट केली तर पेपर 1ला 30, पेपर 1ला TET पेपर 1ला 30 मार्कासाठी राहील, पेपर 2ला 30 मार्कासाठी राहील, आणि तोच सेम कंटेंट तिकडे काय म्हणून सांगा 15 मार्काला TITला राहील. गणिताची जर गोष्ट केली तुम्ही तर गणित फर्स्ट पेपरला काय म्हणून 30 मार्काचं राहील TET 1ला, सेकंड पेपरला काय म्हणून 30 मार्काचं राहील, आणि त्याच्यानंतर TITला सुद्धा 30 मार्काचं राहील, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर समजा पेपर सेकंड TET देत असाल तर तुम्हाला सोशल सायन्स, समजा तुम्ही सोशल सायन्स निवडलं असेल 60 प्रश्न त्याचे असतील, आणि त्याच्यानंतर मॅथ्स सायन्स निवडलं असेल तर 60 प्रश्न त्याचे असतील, असा 150चा पूर्ण काय सांगा तुमचा तो पेपर राहील, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर जर समजा आपण TITची तयारी करतो म्हटलं तर बुद्धिमत्ता चाचणी हा स्वतंत्र कंटेंट त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. म्हणून मला हे सांगायचं आहे की असा पृथकपणे तुटक अभ्यास करायचा नाही, अभ्यास सलग करा. अभ्यासामध्ये काय सांगा, एक कनेक्टिव्हिटी ठेवा, लक्षात घ्या. म्हणजे आपण बालमानसशास्त्र अभ्यासत आहोत ते फक्त TET पास होण्यासाठी, पेपर 1 पेपर 2 CTET एवढंच पास होण्यासाठी नाही, वेगवेगळा नाही, तर ते सगळ्या ह्या 4 परीक्षा एका रांगेत पास होण्यासाठी आपण बालमानसशास्त्र अभ्यासत आहोत, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये बघा आपण कोण कोण म्हणूया, तर त्याच्यामध्ये आपण बघत असताना एक TET पेपर 2 आणि CTET, आणि त्याच्यात काय म्हणून सांगा तिकडे TIT, यासाठी बालमानसशास्त्र. मराठी आपण कशासाठी, भाषा एक मराठी कशासाठी अभ्यासत आहोत तर काय TET पेपर 1 पेपर 2 आणि त्याच्यानंतर CTETला नाही म्हणून आपण इकडे काय म्हणून TIT. तर हे इकडे तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतं. तुम्ही मराठीतून जरी अभ्यास केलेला असेल या विषयांचा तरी तुम्हाला CTETचा पेपर सोडवताना सुद्धा याचा फायदा होतो, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. म्हणून अभ्यासामध्ये एक सलगता ठेवा. बघा बऱ्याच क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काय म्हणते माहिती आहे का, पेपर 1 वेगळा, पेपर 2 याच्यासाठी कंटेंट वेगळा. बघा तर ते आहे तेवढ्यापुरतं बरोबर आहे, पण अभ्यासामध्ये समान कंटेंट आणि वेगळा कंटेंट या 2 गोष्टीमध्ये तुम्हाला फरक करता आला, आणि स्वतः अभ्यासक्रम काढायचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहायचे, आणि त्याच्यामध्ये कोणत्या कंटेंटवर काय काय प्रश्न विचारले गेले हे तुम्ही सर्व बघायचं असतं. आणि मित्रांनो परत एक गोष्ट मला सांगायची आहे, इतर स्पर्धा परीक्षांची तुलना जर करतो म्हटलं तर कॉम्पिटिशन आपल्या शिक्षक भरतीमध्ये फार कमी आहे. बघा इतर स्पर्धा परीक्षांची तुलना जर करतो म्हटलं तर कॉम्पिटिशन शिक्षक भरतीमध्ये प्रचंड कमी आहे. 20 लाख फॉर्म येतात पोलीस भरतीला, 17,000 जागा असतात. कल्पना करा आपले काय म्हणून सांगा 2 लाख पोरं, त्याच्यापैकी अर्धे तर काय म्हणून सांगा एका विशिष्ट रेंजच्या खाली असतात, म्हणजे लाख पोरामध्ये आपल्या जागा किती येतात, 15,000 20,000 30,000. म्हणून तर एक कल्पना करा बाकीच्या स्पर्धा परीक्षांसोबत, तलाठी, कंबाईन, राज्यसेवा, MPSC, पोलीस भरती या स्पर्धा परीक्षांच्या तुलनेमध्ये फारच लक्षात घ्या अत्यंत कमी कॉम्पिटिशन. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की अत्यंत कमी कॉम्पिटिशन आहे, तुलनेमध्ये काय म्हणून सांगा स्पर्धा प्रचंड कमी आहे. आणि पुढे पुढे काय होणार आहे, कॉम्पिटिशन वाढत जाणार आहे. लक्षात घ्या जागांची संख्या कमी, कॉम्पिटिशन वाढत जाणार आहे, बराच प्रवर्ग आपल्याकडे वळणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की ही योग्य संधी आहे, ही योग्य वेळ आहे शिक्षकाची नोकरी मिळवण्याची, लक्षात घ्या. म्हणून सर्वांनी अभ्यासाला लागा, तयारी करा. बघा आपल्याकडे काय म्हटलं, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 1099 रुपयामध्ये फक्त संपूर्ण मटेरियल सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये बघा आता समजा एखादे म्हणत असेल की सर आम्हाला वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी हा विशेष प्लॅटफॉर्म आहे. गृहिणी म्हणा, पार्ट टाइम जॉब करणारे म्हणा, तर त्यांना संपूर्ण लाईव्ह लेक्चर मिळतात. लाईव्ह जर समजा नाही बघू शकले, रेकॉर्डेड बॅच मिळतं, तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही पाहू शकता, किती वेळा पाहू शकता. बघा सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स आहे, ई-बुक्स आहेत, PDFs आहे, मोफत टेस्ट सिरीज आहे त्या ठिकाणी, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर त्या ठिकाणी ॲड केलेले आहे. व्हिडिओ डाउनलोड करता येईल. समजा नेटवर्क इश्यू असेल तुमच्या ठिकाणी, जिथे नेटवर्क आहे तिथे जाऊ शकता, तिथून व्हिडिओ डाउनलोड करू शकता, ऑफलाईन बघू शकता. बघा 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षेच्या आधी 100% सिलेबस पूर्ण होईल, पण 365 दिवसांचा आपण त्यामध्ये कालावधी देऊया. आणि त्याच्यानंतरही समजा परीक्षा झाली नाही तरी त्याच्या पुढेही तो कालावधी कंटिन्यू राहील. व्हिडिओ कितीही वेळा तुम्हाला बघता येईल,
तर अशा पद्धतीचे सगळे फीचर्स म्हणजे एवढा प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला करतोच म्हटलं तर तुमच्या वेळेनुसार म्हणजे तुमच्या वेळेचं तिथे बंधन येणार नाही. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तसा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता सर, अभ्यास करू शकता. म्हणून मित्रांनो, बाकी परीक्षांच्या तुलनेमध्ये स्पर्धेचा कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर शिक्षक भरतीमध्ये स्पर्धा कमी आहे. तुम्हाला माहीत असेल शिक्षक भरतीमधला उमेदवार 200 गुणांपैकी 20 गुणांवर सिलेक्ट झालेला आहे. शेकडो उमेदवार काय म्हणून सांगा 50, 60, 46, 47 अशा गुणांवर काय सांगा सिलेक्ट होते. तेच तलाठी भरतीचा आपण काय म्हणून सांगा त्याच्यामध्ये तलाठी भरतीचा विचार केला किंवा पोलीस भरतीचा विचार केला 90% 100 मागे 90 बघा. तलाठी भरतीचे जे कट ऑफ आहे पहिले उमेदवार 199, 198 असे गुण आहेत. तर त्या तुलनेनं जर विचार केला शिक्षक होण्याची ही योग्य वेळ आहे. आताच जस्ट लक्षात घ्या, तुम्हाला समजलं पाहिजे की पुढे पुन्हा कॉम्पिटिशन वाढणार आहे. बघा AI टेक्नॉलॉजी येत आहे, रोबोट म्हणजे शिक्षक पेशाचं काय होईल पुढे हे सांगता येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून संधीचं सोनं करून आपल्याला काय करायचं आहे, लगेच आपल्या अभ्यासाच्या मागे लागायचं आहे. बाकी इतर गोष्टी मायनर आहे. महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा स्कोर, आणि स्कोर वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आहे तुमचा अभ्यास. बघा आपण ज्या सर्व तुम्ही पेड बॅच घेता त्याच्यासोबत काय म्हणू ऑनलाईन ऑफलाईन सर्व टेस्ट सिरीजसुद्धा मोफत आहे मित्रांनो. बघा आपल्या या सर्व बॅचमध्ये TET फक्त 999 रुपयात टेस्ट सिरीजसह, TIT 1099 रुपयात टेस्ट सिरीजसह, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, सर्व पेड बॅचेससोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत आहे आणि या सर्व सुविधा तुम्हाला मिळत आहे. नक्की मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल, तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी ॲपची लिंक दिली आहे, त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि तुमचं जे यश आहे ते नक्की पक्कं करा. थँक्यू सो मच.